पुण्यात एका अल्पवयीन मुलाने केवळ मौज मजेसाठी 15 दिवसात तब्बल 10 दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरला। वाहने चालवण्याची हौस पिटल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला सोडून दिली। आणि दरम्यान तो नेमका कसा पकडला गेला पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। वारजे पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी गस्त घालत असताना खान मस्जिद जवळ एका स्टनर दुचाकीवर एक मुलगा संशयास्पदरित्या थांबलेला दिसला। त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्यावर संशय आला। त्यामुळे त्यास अधिक चौकशीसाठी वारजे पोलीस स्टेशन इथे नेण्यात आले। तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते आणि उपनिरीक्षक रामेश्वर पारवे यांनी त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। त्या संदर्भात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। मुलगा अल्पवयीन असल्याने पालकांना बोलावून घेण्यात आले तेव्हा त्याच्या ताब्यातून एक दुचाकी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। 10 अल्पवयीन मुलाच्या वडिलांचं निधन झालं असून त्याची आई 2 मुलींना घेऊन घर सोडून गेली आहे। तो सध्या मावशीकडे राहतो। त्याला दुचाकीचं मोठं आकर्षण होतं, मात्र ऐपत नसल्याने तो बनावट चावीने दुचाकी चोरू लागला। दुचाकीतील पेट्रोल संपल्यावर तो ती रस्त्याच्या कडेला सोडून देत होता। या प्रकारे त्याने तब्बल 10 दुचाकी चोरल्या। दरम्यान त्याला ट्रॅक्टरही चालवून बघायची हुक्की आली। वडगावच्या पुलाखाली असलेल्या एका शेतात त्याला ट्रॅक्टर दिसला। त्यानंतर तो चालू करून कसाबसा चोरून नेला। इंधन संपल्यावर तोही रस्त्यात सोडून दिला।